वांग्याच्या भाज्या तर आपण नेहमी करून खातो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण वांग्याची भाजी बनवतो, भरलेलं वांगंसुद्धा बनवतो. पण आज मी ना तुम्हाला मस्तपैकी अशी माझी मारवाडी लोक बनवतात बघा, असं दही वांगं बनवते. म्हणजे त्यांच्याकडे ना खूप आवडीने हे वांगं खाल्लं जातं. ते बघू शकता, आज मी मस्तपैकी असं दह्यामधलं वांगं बनवलेलं आहे. खायला इतकी छान चव लागते ना, आपल्या नेहमीच्या वांग्याच्या भाजीपेक्षा ना ह्याची चव खूप भारी लागते. एकदा तुम्ही करून बघा, खूप आवडीने खातात आणि नेहमी नेहमी तुम्हाला हे वांगं करावंसं वाटेल, इतकं छान लागतं. तर मस्त चवदार टेस्टी असं हे दह्यातलं वांगं मी केलेलं आहे. तर चमचमीत झणझणीत असतं आणि खायला चव इतकी भारी लागते ना. तर व्हिडिओ बघा आणि हे जर वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडली आणि करायची वाटली तर नक्की करून बघा आणि याची टेस्ट पण घेऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर आपण नॉर्मल वांग्याच्या भाज्या बनवतो, भरलेलं वांगं, कालवण वगैरे बनवतो, पण हे वांगं अशा पद्धतीने एकदा करून बघा. तर त्यासाठी काय केलं आहे, मी 2-4च वांगे घेतले, कारण मला पण सुरुवातीला करूनच बघायचं होतं, मला जास्त नको करायला. पण हे इतकं भारी झालं ना की आता मला नेहमी नेहमी करायचं मन होईल. इकडे मी 4च वांगे घेतले. आता आपल्याला काय करायचं, ह्याला 2 मध्यभागी कट करायचं. तुम्हाला दाखवते बघा, हे असं मधोमध याला असे 2 भाग करायचे. हे 4 वांगे घेतले, 4 वांग्याला असं मधोमध कट करायचं. खूप छान भाजी बनती ही, एकदा तरी करून नक्की बघा. आणि हे जे देठाचं साईड आहे ना वांग्याचं, ते काढून घ्यायचं. हे बघा, हे असे देठ काढून घ्यायचे. आणि हे टमाट्याला सुद्धा तुम्ही असं मधोमध 2 भाग करू शकता किंवा असं अख्खं सुद्धा ठेवू शकता. आता हे टमाटं काही जास्त मोठं नाही, त्यामुळे मी अख्खं ठेवलेलं आहे. कढईमध्ये ना थोडंसं तेल तापत ठेवायचं आणि हे वांगं आणि एक टमाटं ह्याच्यामध्ये जरा परतून घ्यायचं. म्हणजे नरम सॉफ्ट वांग्याची स्किन पडत नाही, टमाट्याची स्किन पडत नाही ना, तोपर्यंत हे वांगं तेलामध्ये जरा असं भाजून घ्यायचं. तुम्ही इकडे पाहू शकता, टमाटरसुद्धा नरम पडत चाललेलं आहे आणि वांगंसुद्धा नरम पडत चाललेलं आहे. आणि आता चांगल्या प्रकारे 1-2-3 मिनटं स्लो गॅसवर असं परतून घ्यायचं. यानी खूप त्या भाजीला इतकी छान चव येते ना. ही अशा प्रोसेसने आपण वांगं जे भाजतो ना, याची चव खूप छान उतरते मग भाजीत. आता हे टमाटर आणि हे वांगे बघा मस्त भाजून निघले, तुम्ही पाहू शकता. आपले हिरवेगार वांगे बघा कसे भाजून एकदम हे झालेत, लाल लाल पडलेत. बस ह्याची चव उतरते खऱ्या भाजीला. तर आपण काय करायचं, तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने सुद्धा हे वांगे मॅश करू शकता. माझ्याकडे नाही, त्यामुळं मी ह्या उखळीमध्ये याला मॅश करते. टमाटर चांगलं असं शिजलं आहे आणि म्हणजे परतलं गेलं आहे, त्याची स्किन काढून घेऊया आणि मधोमध भाग करायचे असे. आता काय करायचं, उखळमध्ये ना आपल्याला हे सगळं मॅश करायचं आहे. खूप छान प्रकारे वांगं हे परतलं गेलेलं आहे. उखळमध्ये 1-1 वांगं घ्यायचं. हे बघा, हे असं 1-2 वांग्याच्या फोडी घ्यायच्या आणि याला असं मॅश करायचं. बस मॅशर वगैरे असेल तर त्याने खूपच सोपं जाईल. हे बघा इतके छान नरम सॉफ्ट ते पडलेले आहेत वांगे तेलामध्ये, त्यामुळे ते लगेचच मॅश झालेत. आता मी याच्यामध्ये हे छोटंसं टमाटर टाकते जे मी परतून घेतले तेलात. हे अशा पद्धतीने कधी केली नसेल ना, एकदा करून बघा. ही भाजी वेगवेगळ्या प्रकारचे बनतात भाज्या, आपण करत नाही त्यामुळे आपल्याला माहीत पडत नाही, पण केल्यावर आपल्याला माहीत पडते त्याची चव. हे बघा मस्त आता मी मॅश करून घेतले टमाटर वांगं. आता दह्यातलं वांगं आहे म्हणून इकडे मी आंबट दही घेतलेले आहे. 1-1.5 चमचाच वापरायचं, काही जास्त नाही, कारण भाजी छोटी करायची म्हणून. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं, अद्रक लसूण. बस आता कढईमध्ये तेल तापत ठेवायचं, त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये परतून घ्यायचा. कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि अद्रक लसूणची पेस्ट 1 चमच्याच्या अंदाजाने टाकायचं. तुम्ही हवं तर अद्रक लसूणचा कूटसुद्धा इकडे वापरू शकता. आता हे थोडंसं परतून घ्यायचं. हे चांगलं परतून झालं की आपण याच्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे. गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठसुद्धा इथे टाकायचं आहे. कॅमेऱ्यामध्ये मला वाटते बहुतेक मीठ टाकताना रेकॉर्ड झालं नाही, पण मीठसुद्धा तुम्हाला ह्या स्टेजवर टाकायचं. मी टाकलं होतं पण रेकॉर्ड झालं नसेल. इथे मीठ, हळद, मीठ, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट हे आपले रोजचे मसाले कांदामध्ये परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं. आणि मग इकडे आता आपण 1-1.5 चमचा आंबट दही वापरायचं. ह्या दह्याने ह्या भाजीला ना इतकी छान चव बसते ना.
हे दह्यातलं वांगं एकदा करून बघा. आता मिक्स करून घेतले बघा दही सगळं वांग्यामध्ये मसाल्यामध्ये, आणि तेल सुटेपर्यंत ह्याला असं परतून घ्यायचं. मस्त स्लो गॅसवर 1-1.5 मिनटं तर ह्याला चांगलं परतून घ्या. म्हणजे दह्याचा जी चव असती ना त्या ग्रेव्हीला बसती, मसाल्याला बसती, आणि अद्रक लसूण आहे, आपले मसाले टाकलेत, सगळी छान बॅलन्स चव होती भाजीमध्ये. आता आपण ह्या स्टेजवर जे आपण कुटून घेतलेत बघा शिजलेले वांगे परतून घेतलेले त्याच्यामध्ये टाकून घेऊया. ह्यामध्ये आपण टमाटर सुद्धा टाकले, त्यामुळे आता वेगळं टमाटर काही टाकायचं नाही. आता हे सगळं वांग्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया दह्यामध्ये, मसाल्यात. थोडंसं कुठं वांगं राहिलं असेल तर त्याला मॅशरनी किंवा असं उखळणी, याला उखळीचा जो दांडा असतो बघा त्याने थोडंसं असं मॅश करून घेऊ शकता. एखादा थोडासा भाग राहतो बघा वांग्याचा तो, बस चांगलं. आता हे मी परतून घेतलं. हे बघा एखादा वांगाचा तुकडा राहिला की याला असं आपण मॅश पण करू शकतो, कारण ते नरम सॉफ्ट असतात, लगेच मॅश होतात. आता हे उकळीमध्ये कुटून घेतले त्यामुळे थोडंसं राहिलं याच्यामध्ये. वरून थोडी कोथिंबीर टाकायची, गॅस स्लो करायचा, झाकण ठेवायचं. बस 1-2 मिनिटातच हे वांग्याची भाजी तयार होती खायला. तेल जसं जसं सुटेल तशी तशी याच्यामधला चव उतरती, फ्लेवर उतरतो. दह्याचा इतका छान स्वाद याच्यामध्ये पॅक होतो. मसाले छान प्रकारे टाकलेत आहे. आणि हे बघा हे आपलं दह्यातलं वांगं किती मस्त झालंय का नाही. ही अशी वांग्याची भाजी ना पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते. याला तुम्ही नानसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, मस्त वाटते वांग्याची भाजी. अशा प्रकारे करा, मस्त वाटते बघा. हे दह्यातलं वांगं गरमागरम असं हे वांग्याची भाजी दही टाकून केलेलं आहे. चला आता आपण याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. तर हे वांगं ना भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागतं. तुम्ही पाहू शकता याचा रंग, वा 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 किती मस्त रंग आलाय बघा. एकदम असं तोंडाला पाणी सुटतं. असं वांग्याच्या भाज्या ना कोणत्याही प्रकारच्या बघितल्या ना खायची इच्छा होते, कारण वांगं हे सगळ्यांचंच फेवरेट आहे. तर हे असं चमचमीत झणझणीत दह्यातलं वांगं गरमागरम घ्यायचं आणि गरमागरमच बनवायचं. ज्वारीच्या भाकरीसोबत, गरमागरम रोट्यासोबत, भातासोबत सुद्धा असं मिक्स करून खाऊ शकता. खूप मस्त वाटतं आणि झणझणीत असल्यामुळं एकदम छान चव बसती. थोडासा याच्यामध्ये दह्याचा एक तो फ्लेवर तुम्हाला जाणवाल, एकदम भारी वाटतं. नेहमीच्या वांग्यापेक्षा ना भाजीपेक्षा ही बघा तुम्हाला भाजी नक्की आवडेल. करून तरी बघा एकदा, सगळेजण आवडीने खातील. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल पद्धत वांगं रेसिपी, म्हणजे दह्यामधलं वांगं? आवडलं असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा. असेच छान छान मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.